नमस्कार, मी महेश पवार। मी सध्या आहे सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणारं नव्यानं मुनावळे गावात। मुनावळे गाव हे देशातलं असं एक गाव आहे की या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय आहे। या ठिकाणी ग्रामसेवक आहेत, परंतु इथल्या शेतकऱ्यांना जमिनी नसल्याने या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे 8चे उतारे देखील निघत नाहीत। त्याचबरोबर या ठिकाणी तलाठी आहे, तलाठी कार्यालय आहे, पण इथल्या शेतकऱ्यांना सातबारे नाहीत। नक्की काय विषय या लोकांचा, इथल्या ग्रामस्थांचा, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा नमस्कार, काय सांगाल? तुमचं नाव काय पहिल्यांदा सांग। माझं नाव निलेश भोसले, मी मुनावळे गावचा रहिवासी आहे। मला सांगायचं एवढंच आहे की कोयना धरणाच्या निर्मिती झाली ज्या वेळेला संपादन करायची होती, जेवढी कोयना धरणाला लागणार होती तेवढीच जागा संपादन करायची होती, पण तसं न करता शासनाने अनावश्यक जागा म्हणजे जी लागणार नव्हती ती बी संपादन त्यावेळेला केलं होतं। त्यावेळेला आम्हाला भूमिहीन केलं। त्यानंतर शासनाचा असा त्यावेळेला असं प्रस्ताव झाले होते की वरची बाबा जी अनावश्यक जागा असणार आहे ती मूळ मालकांना द्यायची अशी रेकॉर्ड झालेलं आहे, पण तसं काही झालेलं नाही आणि आमचं सातबारे काही चालू केलेले नाहीत शासनाने। दादा आता जर परिस्थिती बघितली, मुनावळे हे गाव आता पर्यटन स्थळाच्या यादीत आले। या ठिकाणी मोठे प्रोजेक्ट उभे राहत आहेत। आता इथं स्थानिकांना रोजगार मिळण्याची संधी आहे। मग अशी परिस्थिती असताना प्रशासनानं नेमकी काय भूमिका घेतली, काय तुमचं म्हणणं? शासनाचं तर त्या भूमिकेकडे आमचं म्हणजे जे मेन सातबाराचा जो विषय आहे तिकडं तर शासनाचं काही लक्षच नाही। हे प्रकल्प हे फक्त शासन दरबारीचं असं जे असणारं काम आहे। आम्हाला रोजगार निर्मिती तयार करतात आहे, पण आम्हाला इथं राहायला घर नाही, जमीन नाही, तर आम्ही कशा व्यवसाय करायचा म्हणलं किंवा काय करायचं म्हणलं तर कसं करायचं आम्ही? मग आत्ता सद्यस्थितीला कुठं राहताय, काय परिस्थिती आहे तुमची? सध्या स्थितीला असे शासनाच्या जागेवरतीच आम्ही आत्ता आहे, पण त्यावेळेला आम्हाला शासनाने दिलेली जागा आहे त्याचं आम्हाला वाटप केलेलं आहे। त्यावेळेला गावठाण प्लॉट केलं आहे, फक्त त्याचा सातबारा तयार केला नाही। तसेच जागेचा बी विषय असा आहे की आमचा आदेश बनवल्यात, ते वाटप पत्रक मंजूर केलं आहे, सगळं केलं, पण ते आमचा सातबारा अजून झालेला नाही तयार। फक्त एवढंच काम आमचं शासनाकडे राहिलं आहे। आणि त्या जागेचा आम्ही वहिवाट ही आमची पहिल्यापासूनच आहे, मूळ मालक ही आम्हीच आहे त्या जागेचे। नक्कीच आपल्याबरोबर अजूनही काही लोक आहेत। दादा काय सांगाल? इथं मोठमोठे प्रोजेक्ट येत आहेत, इथल्या शेतकऱ्यांना रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे आणि तुमचा हा मुद्दा नव्यानं उभा राहतो आहे की इथल्या स्थानिकांना जमिनी आहेत, पण त्या जमिनी शासन दरबारी जमा झाल्यामुळं तुमच्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारेच नाहीत। नेमका काय प्रकारे का प्रलंबित आहे हा विषय, नेमका काय सांगाल? कोयना धरणाचा ॲक्वर प्लॅन कामी सातारा जिल्ह्यातले पाटण आणि जावली तालुक्यातील 98 गावं ही पुनर्वसन करण्यात आलं आणि त्या 98 गावाची 25,599 हेक्टर जमीन शासनानं संपादन केली। त्या संपादन केलेल्या जमिनीवरती 12,500 हेक्टर ही शासनाच्या कामाला आली, वापरात आली। उर्वरित 12,500 हेक्टर म्हणजे जवळपास 26,000 ते 27,000 एकर जमीन पुन्हा त्याच मूळ मालकांना शासनानं परत केलेली आहे आणि ती शासनानं परत केली आहे की अशी अनावश्यक जमिनीची विल्हेवाट लावणे ह्या कायद्यानुसार त्याच लोकांना पुन्हा फिरवून दिलेले आहे। असे 98 गावांना वाटप केलेलं आहे, त्याच्यातलाच हा मुनावळ्याचा एक भाग आहे। परंतु आताचे अधिकारी असं लक्षात आणून देत आहेत की एवढा जुना विषय आहे, आम्ही असं काम करू शकणार नाही, त्या अगोदरच तुम्ही करायला पाहिजे होतं। परंतु साहेब त्यावेळेला 61 सालचे कलेक्टर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे सगळं रेकॉर्ड तयार केलेलं आहे आणि त्या रेकॉर्डनुसार आज आम्ही कसतो आहोत। आज आमची 4थी पिढी आहे की आम्ही ही जमीन कसतोय। शासनाकडे त्या सर्व कागदपत्र आहेत, परंतु या मुनावळे गावामध्ये इंटरनॅशनल दर्जाचा प्रोजेक्ट आल्यामुळं या ठिकाणी बाहेरचे लोक प्रस्ताव टाकून मूळ शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं काम करत आहेत आणि त्यांचंच शासन हे ऐकतं आहे। नक्कीच तुम्ही म्हणताय की बाहेरून आलेल्या लोकांना शासन मदत करते। नेमका यात मग राजकीय हस्तक्षेप कोणाचा आहे? नेमकं यांना कोण पाठीशी घालतंय, काय भानगडे? आत्ता सध्या तर राजकीय हस्तक्षेप असं म्हणता येणार नाही आहे। शासनानं आम्हाला मूळ लोकांना जमिनी परत फिरवून देण्यासाठी जे रेकॉर्ड तयार केलं त्याच्यावरती उपजिल्हाधिकारी असं नाव लागलं। ते नाव लागल्याच्या नंतरला या ठिकाणी लँड बँक तयार झाल्यामुळं बाहेरचे शेतकरी जे आजही जमीन मिळण्यापासून प्रलंबित आहेत ते आमचेच बांधव आहेत कोयना प्रकल्पग्रस्त। परंतु 98 गावातली एकही गावची जमीन शासनानं बाहेरच्या लोकांना वाटपासाठी अवेलेबल केली नाही आणि 98 गावातील असंच मुनावळे फक्त एक गाव आहे की इथली जमीन
शासनाने इतर लोकांना वाटप करण्यासाठी उपलब्ध करून दिली. मात्र हा विषय गंभीर आणि क्रिटिकल होऊ शकतो. शासनाच्या विरोधात टोटल 98 गावं जाऊ शकतात, कारण ज्या 98 गावच्या 9,199 खातेदारांनी आपल्या वर्चस्वाचा किंवा आपल्या ज्या जमिनी जागेचा त्याग केला आणि महाराष्ट्रासहित देशाला सुजलम सुफलम करण्यासाठी आपल्या जमिनी कोयना प्रकल्पाला दिल्या. मात्र ह्या दिलेल्या जमिनीपैकी फक्त मुनावळे गावच असं चर्चेत आलेलं आहे की ह्या इंटरनॅशनल प्रोजेक्टमुळं या ठिकाणी लोक प्रस्ताव टाकत आहेत, जमीन शिल्लक आहे. परंतु ही जमीन तिथल्याच मूळ लोकांची आहे. शासनानंही मान्य केलेलं आहे, परंतु शासनाला या प्रस्तावाच्या मागून काही गौड बंगाल मिळण्याची शक्यता असल्यामुळे उचित अधिकारी देखील याच्याकडे दुर्लक्ष करतायत. मात्र पूर्वीपासूनचं रेकॉर्ड 1954 सालापासूनचं पाहता त्याच्यावरती शासनानं निर्णय घेऊनच पुढील कार्यवाही करावी. तोपर्यंत या लोकांना जे कष्ट आहेत, या ठिकाणी जे राहत आहेत, ज्यांचं म्हणजे आज उपजीविका चालू आहे या जमिनीवरती, त्या जमिनीचं काम तहकूब करावं. अन्यथा आम्ही स्थानिक लोक शासनाच्या विरोधात, शासनानं अजून आम्हाला असा कुठलाही निर्णय दिलेला नाही की तुम्हाला देता येणार नाही. फक्त अधिकारी लोक सांगतायत की असं होणार नाही. मात्र अधिकाऱ्यांनी असंच ठाम कागदोपत्री लिहून द्यावं की बाबा मुनावळे गावातले 71 खातेदार आहेत, अजून भूमिहीन लोक आहेत, पोट खातेदार आहेत, या लोकांचा कोणताही प्रश्न मार्गी लावण्याच्या अगोदर जे बाहेरील लोकांना काम करण्याबाबत सकारात्मक दाखवत आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहे, असं मला व्यक्तीचं बोलायचं. एकूणच तुमच्या बोलण्यातनं आलं की या ठिकाणी हा प्रोजेक्ट मोठा आल्यामुळं इथल्या जमिनींवर बाहेरच्या लोकांचा डोळा आहे. परंतु मग इथं असे किती शेतकरी आहेत की ते जमिनी वाचून बेघर आहेत, किंवा किती शेतकरी आहेत असे? साहेब, जमिनी वाचून बेघर नाही. 60 सालीच आमच्या आजोबांना जमीन पाण्यात जी जातच नाही, 2165च्या खालील क्षेत्र कोण्याच्या कामाला आलं त्यांनी तेवढं घेतलं, पण उर्वरित क्षेत्र जे 2165च्या वरील आहे हे क्षेत्राचा त्याच वेळी जिल्हाधिकारी पुनर्वसन कार्यालयाने आम्हाला वाटप करून दिलेलं आहे. त्या आशयाचे शासन दरबारी रेकॉर्ड आहे, पेपर कागदपत्र आहेत, परंतु त्याला काफी टाईम झाल्यामुळं आजचे अधिकारी बोलत आहेत की ह्याच्यावरती आम्हाला आज निर्णय घेता येणार नाही. शासनाच्याच अधिकाऱ्यांनी ही सगळी प्रक्रिया केली. हां, शासनाच्याच अधिकाऱ्यांनी. एवढ्या दिवस ह्या गोष्टीला किंवा पुढं फाईल सरकणं गरजेचं होतं, मग त्याला का विलंब लागला? नेमकं का प्रशासनातील अधिकारी असं वागतायत? तुम्हाला काय वाटतं? साहेब, आम्ही तेव्हापासूनच पाठलाग करतो. या कामासाठी आमच्या आजोबांनी काम केलं, वडिलांनी केलं, आज आम्ही तिसरी पिढी हेच काम करायला लागलो आहे. हे काम प्रत्येक वर्षी आमच्या अधिकाऱ्यांना सर्व लेखी निवेदन वगैरे आहे. अधिकारी बदलून जात आहेत. अधिकारी सांगायला लागलेत आजच्याही डेटला की हे काम पूर्वी केलेलं आहे, बरोबर पण आहे असं म्हणतायत. परंतु आत्ता शासनाचा वरिष्ठ निर्णय आम्हाला हवा आहे, त्याच्यानंतरला आम्ही पुढील काम करतो. आणि आमचेच भूमिपुत्र असलेले माननीय श्री या देशाच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आता माझे मुख्यमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याही गावाचा हाच प्रश्न आहे. त्यांचंही गाव कोयना धरणासाठी 2165च्या खाली क्षेत्र संपादन झालं, परंतु संपादन करताना पूर्ण दरेगाव संपादन केलं होतं. पुन्हा 61 साली त्याच ठिकाणी त्यांनाही विस्थापित केलेलं आहे, आम्हालाही विस्थापित केले आहे. हे गेल्या मिटिंगमध्ये मुनावळे गावामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी व्हिजिट दिली असता त्यांनी ते सर्व मान्य केलेलं आहे. तशा आशयाचे आदेश देखील अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे साहेबांना दिलेले आहेत. तरी देखील गलांडे साहेब वरिष्ठांचे अधिकारी जे दिलेले आदेश आहेत ते नाकारत आहेत की विलंब लावत आहेत, असं मला व्यक्तीचा बोलायचं आहे ना यांच्या संदर्भात. नेमकं हा विलंब का होतोय? का त्यांची काय मागणी आहे त्यामुळं ते शेतकऱ्यांचे हे प्रश्न प्रलंबित ठेवतात? तुम्हाला असं काय जाणवतंय? असं मागणी नाही साहेब म्हणता येणार, परंतु बाहेरच्या लोकांच्या ऑफरमुळं, कारण आम्ही स्थानिक शेतकरी काय त्यांना या आता तेवढा जो वेळ लागलेला आहे साहेब, हा कुठल्या तरी कारणास्तवच लागलेला आहे. परंतु मी एवढ्या मोठ्या शासकीय अधिकाऱ्यांवरती आक्षेप घेणं अयोग्य ठरेल असं आम्हाला लेखी स्वरूपात आजपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी कोणीच दिलेलं नाही. स्वतः कलेक्टर साहेब पण बोलत आहेत की हे सर्व बरोबर आहे, पण शासनाचा आत्ताचा आदेश घ्यायला पाहिजे, त्यानुसार आम्ही तुमचा वाटप प्रक्रिया पूर्ण करू. नक्कीच या ठिकाणी अजूनही काही मंडळी आहेत की इथल्या त्यांना सोयीसुविधा म्हणा किंवा ग्रामपंचायत असून देखील त्या ग्रामपंचायतीला जो निधी आला पाहिजे तो निधी आणता येत नाही. काय सांगशील मित्रा,
काय नेमके तुमचे प्रश्न आहेत, काय अडचण? नमस्ते सर, मी मुनावळे गावचा ग्रामस्थ रहिवासी आहे, मुनावळे गावचा. तर काय होतं, बऱ्यापैकी आता आमच्या गावाकडं येणारा जो मोठा प्रोजेक्ट आहे, इंटरनॅशनल लेवलचा प्रोजेक्ट आहे, तर या प्रोजेक्टच्या हिशोबानं आम्ही गावाकडे येतो की बाबा शहराकडून गावाकडे येऊन एखादा छोटा मोठा व्यवसाय करावा किंवा एखादी कुठली गोष्ट करावी जेणेकरून आमचा उदरनिर्वाह चालेल. पण ज्यावेळेस आम्ही गावाकडे येतो किंवा सरकाराकडे जेव्हा जमिनींच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत किंवा एखाद्या कुठली गोष्टीचं लोन वगैरे करण्यासाठी जातो, तेव्हा गव्हर्नमेंटकडनं आम्हाला सांगतात की तुमच्या नावे कुठला 7/12 नाही. बरं, आम्ही काय करायचं की 7/12च्या हिशोबाने जेव्हा आम्ही बाबा एखादा कुठला व्यवसाय करायच्या हिशोबाने गावाकडे आलेला असतो, तर गावाकडच्या ह्या 7/12च्या विषयामुळं आमचं इथं कुठं रजिस्ट्रेशन दिसत नाही किंवा आम्हाला 7/12च नाही तर तुम्हाला कुठलाही व्यवसाय किंवा काय करता येणार नाही, अशा प्रकारचं माहिती सरकारकडनं मिळते किंवा शासनाकडनं मिळते. मग एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचा आम्हाला उपयोग काय? कारण आम्ही स्थानिक रहिवासी असताना आमची 2री-3री पिढी चालली इथं आणि आमची घेतलेली जमीन जी की कोयनेच्या धरणाच्या अंडर घेतलेली असताना महाराष्ट्रामध्ये सगळीकडं वीज व्यवसाय वगैरे वीज पुरवठा केला जातो हे धरणाच्या अंतर्गत आणि जमिनी आमच्या. मग त्या जमिनीच्या अगेन्स्ट आम्हाला जर कुठला व्यवसाय करता येणार नाही किंवा 7/12 मिळणार नाही तर आमच्यासारख्या पिढीचं तरुणांचं इथं राहून मतलब काय? किंवा समजा भविष्यात एखादा कुठल्या जर गोष्ट करायची झाली तर आम्हाला 7/12 नाही, आमची जमीन नाही, तर आमचं काय पर्याय? मग याच्यासाठी आमच्यासारख्या तरुणांना जे बाजूला आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट शासन जर काही हे करणार नसेल, समजा कुठला 7/12 किंवा आमचं रजिस्ट्रेशन करून देणार नसेल, तर आमच्यासारख्या तरुणांना कोयनेच्या पाण्याकडे जाऊन जलसमाधी घेणे हा एकमेव पर्याय राहिलेला आहे आत्ता. त्यासाठी गव्हर्नमेंटनं जे काय करता येईल आमच्यासाठी तेवढं लवकरात लवकर डिसिजन घ्यायला पाहिजे. दादा, तू काय सांगशील? आत्ता सध्याच्या घडीला तू काय व्यवसाय करतो, गावाकडं आलाय, काय नेमकी परिस्थिती काय सांगशील? आत्ता सध्याच्या घडीला आमच्या गावामध्ये 60 वर्ष झालं आम्ही बघतो की आमचे वडील किंवा आजोबा वगैरे जागेचा विषय आमच्यासमोर बोलायचे अगोदरपासून. आम्ही पण आता तेच करतो आहे की व्यवसाय करायसाठी महत्त्वाचं म्हणजे जागा लागते आणि तीच जागा आम्हाला भेटत नाही, तर मग आम्ही करणार काय? आणि एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट आमच्या गावामध्ये आलेत, त्याचा आम्हाला जर फायदा होणार नसेल तर आम्ही इथं थांबून तरी काय फायदा? आम्हाला जलसमाधीशिवाय पर्यायच नाही. आम्ही अधिकाऱ्यांपाशी जाऊन अक्षरशः म्हणजे आम्हाला एवढा कंटाळा आला आहे की आत्ता बघा की तुम्ही बाहेरच्या लोकांचं काम फास्टमध्ये होतं आहे आणि आमच्या लोकांचं अधिकारी का विलंब लावतात, ह्याचं आम्हाला ते कारण तरी त्यांनी सांगावं ना, ह्याच्या मागं कारण काय आहे ते. नक्कीच या ठिकाणी आपण इथल्या स्थानिक लोकांशी बोललो. इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की गेल्या 3ऱ्या पिढीपासून ही 3री पिढी आहे त्यांची की ह्यांचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन दरबारी यांना न्याय मिळत नाही. इथल्या स्थानिक युवकांना आता रोजगार नसल्यामुळं इथल्या युवकांवर जलसमाधी घेण्याची वेळ आली असल्याचं इथल्या युवकांचं म्हणणं आहे. शासनानं तातडीनं या युवकांचे प्रश्न असतील, इथल्या ग्रामस्थांचे प्रश्न असतील ते सोडवावेत अशी मागणी आहे. परंतु जर बघितलं बाहेरून आलेल्या धनदांडग्यांना शासकीय अधिकारी त्यांचे प्रस्ताव मंजूर करतात, परंतु गेली 3ऱ्या पिढीपासून लढणाऱ्या इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न हे संबंधित प्रशासनातील अधिकारी सोडवताना दिसत नाही आहेत. यामुळं या सर्व बाबींकडं प्रशासन कधी लक्ष देणार आणि या ग्रामस्थांना कधी न्याय मिळणार हे पाहावं लागेल. महेश पवार, मुनावळे, सातारा.